आवाज ऐकूयात आशिषजी चोरगे सर आणि पश्चिम महाराष्ट्राचे रुपेश पाटील सर या दोघांच्या वाणीतून एक चांगली मॅच फ्रेश मॅच तुमच्या सोबत घेऊन येतो आम्ही. जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद किरणजी मस्कर सर, त्यांचा आवाज आपण ऐकला. तर मागील मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अविराज सरांचा देखील आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल कट केलाय, अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र थांबत नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केले. आओ स्वॅग सेकरेंगे चौकाराने स्वागत केले. 4 धावा मिळतायत. चौकार आलाय. श्रीराम, जय श्रीराम. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्याचे प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते 4 धावांची हमी. येतोय तो दमदार असा एक्स्ट्रा पॉवरफुल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट दाखवणारा हा चौकार. आणि तर हलकीचा आवाज, डीजेचा नाद इथे मात्र पाहायला मिळतो. टायांचा गडगडा, शिट्यांचा आवाज. KTPL 4.0 अप्रतिम अप्रतिम मात्र नियोजन, सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा. पुन्हा एकदा कटरचा वापर केलाय. अगदी बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये गती परिवर्तन काय असतं हे दाखवून दिलंय या गोलंदाजाने. मिलिंद आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक रेटला आपण जर पाहायला गेलं तर अर्थातच अजय अगदी 2 चौकार त्याच्या पाठमधून नक्कीच पाहायला मिळाले. परंतु या बॉलवरती कमबॅक करून दिलाय गोलंदाज मिलिंद यांनी. अजय त्यासाठी ओळखले जातात आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर 3 बॉल मध्ये 8 वरती खेळतात. संघाची धावसंख्या ही अशी सर पाहायला गेलं तर 8 लागले गेलेले आहे. पुन्हा एकदा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. परंतु आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती अगदी सिंगल, अगदी जलद गतीने चपळाईने एक चिकी सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 9 आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. चांगलं कमबॅक करून देत असताना मिलिंद पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये करत असताना मिलिंद पाटील. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक रेटला आपण जर पाहायला गेलं तर योगेश पाटील बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे आले परंतु बॉल दिशा देत नाहीये. बॉलवरती कुठलाही फटका येत नसताना पाहायला मिळतोय. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळत असताना डॉट बॉल येतोय. ही कलात्मक पद्धतीने आपण सातत्याने पाहिले गेली गोलंदाजीसाठी मिलिंद पाटील यांना ओळखले जातात आणि तोच मात्र क्लास आपल्याला या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळतो इथे. हो, आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे. अपील, अपील मध्ये उत्साह आणि कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. एक मोठा झटका लागतोय. योगेशला जावं लागेल माघारी. पडल्यानंतर हा थोडासा मात्र वलन घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र बॅटला ब्रश झालं अगदी आणि इथून विकेट महत्वपूर्ण जी विकेट हवी होती ना ते विकेट प्राप्त करून दिली योगेश पाटील. बॅक टू द गाउट, महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द गाउट जावं लागेल इथे कारण 9व्या धावसंख्येवरती पहिला विकेट आणि तीही मात्र P1 मध्ये तुम्ही प्राप्त करून देता. अगदी कलात्मक पद्धतीने मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र हा विकेट आला. उत्साह मात्र पाहायला मिळालं. हे पर्पर बटरफ्लाय फुलपाखरं तरंगताना मात्र पाहायला मिळतं. पहा रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर थोडासा हलकासा इथे बदलला गेला आणि बॅटची एज घेतली आणि तेवढ्याच अप्रतिम मात्र यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निलेश पाटील आणि तेवढाच सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळतो इथे. हेच आहे एक एक मॅच आजच्या दिवसातील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक जण आपला खेळाचा दर्जा उंचवताना मात्र अशी सर पाहायला मिळतील आपल्याला. हा डगआउट पाहतोय आपण इथून. हा खुशी, हा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या पद्धतीने पाहायला गेलं तर मंगेश पाटील सरांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. इथून त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे. संग्राम यांनाही मात्र तिथे पाहतोय आपण. अक्षय पाटील यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे
थोडंसं की या मॅच मध्ये काय होणार आहे ही बरीचशी चित्र आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. नक्कीच अंतिमचा दिवस आहे. अंतिमची लढती कशा पद्धतीने होतील प्रत्येकाची उत्सुकता आहे. आजचा अंतिमचा दिवस स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, कराडकरांच्या अभिमानाची KTPL 4.0चा हा थरार मात्र पाहायला आपण नक्की अगदी थोड्या वेळामध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा कराडकरांच्या अभिमानाची आहे, त्यामुळे संपूर्ण कराड तालुका मात्र जोडला जाईल या स्पर्धेसाठी. युनिट नंबर 3 मध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव आलाय. बॅकफुटला गेले, कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका पॉइंटला उडवलाय, बॅकवर्ड पॉइंट क्लिअर केलाय, बॉल सीमा पार. KTPL येतोय तो चौकार. जागा बनली गेली आपण पाहायला गेलं तर, कारण थोडंसं इथून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, बॅकफुटला गेले आणि पंच फक्त केलं, कारण इथून पिवंत षटक आहे परिपूर्ण. तुम्हाला खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतात, त्याचा परिपूर्ण फायदा इथून अजय मोहिते या फलंदाजांकडनं मात्र करण्यात आला. आणि तिथे जागा बनली गेली होती, बरेचसा मात्र अंतर आणि तिथे क्षेत्ररक्षण नसल्या कारणाने हा 4 धावा निश्चित इथे मात्र मिळालेल्या आहेत. टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अशी सर. नक्कीच पुढचा बॉल अधिक यांचा, पुन्हा एकदा अजय. हो इथे बीट करून पुन्हा एकदा पंचांकडे अपील मध्ये उत्साह, परंतु आता पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. अप्रतिम गोलंदाजी. त्याचबरोबर कराड ग्रामीण टेनिस क्रिकेट अध्यक्ष अमितराज चव्हाण साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा. अनेक वर्ष या टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य राज करणारं नाव म्हणजे अमितराज चव्हाण यांचं इथे शुभागमन झाले. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवलाय, पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक धावतायत, अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि इथे दुसरी धाव देखील सहजरित्या सर कंप्लीट झाली आहे. 2 धावाला टीमची धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. त्याचबरोबर शांतारामजी शेठ यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सातारा प्रीमियर लीग आणि सातारा प्रीमियर लीग साठी ज्या व्यक्तीने आपण पाहिलं तर स्वप्न पाहिलं ते व्यक्ती या स्वप्नही पूर्ण केला. शांताराम शेठ आपलं मनापासून स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्याचबरोबर आज आपण व्यासपीठावरती पाहिलं तर गुलाब फिश कंपनी आणि गुलाब फिश कंपनीचे सर्व आमचे सर्वांनी अधनीय गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सर्वांनी अधनीय राजेंद्रजी डबडे साहेब, या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. KTPL 4.0 मध्ये आपलं मनापासून स्वागत. 15 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. महत्वपूर्ण एक विकेट माघारी गेल्यानंतर 1.3चा खेळ झालाय. हाही फटका मात्र चांगला पाहायला मिळाला. 1 बॉल, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, बॉल सीमारेषा पार होईल. आल्या धावा 4, चौकार. नक्कीच पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा सातत्याने मात्र मानस आणि तो प्रयत्न राहिलाय. आणि आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर अगदी चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आता आपण जर पाहायला गेलं तर अजयच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. अगदी बॅट चार्जिंग करून आलाय आणि चौकाराचा पाडा बोलतोय. टीमची धावसंख्या चौकारच्या मदतीने जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगलं षटक तिथे हाताळत असताना अधिक पुढचा बॉल हो, खोला टाकलेला बॉल मिड ऑन तैनात होतो तिथे. चांगला स्टॉप केला असताना परंतु 1 धावापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. 1 धाव जरूर घेतली गेली आहे. 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या 20. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळालं. अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र इथून कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु तिथून थोडीशी टायमिंग चुकलं गेलं आणि त्याचबरोबर इथून या अप्रतिम मात्र इथून आपण क्षेत्रक्षणी पाहायला मिळालं तिथे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 1 धाव आली. टीमची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन तैनात आहे, फेकी केली जाईल. तिथे मात्र पाहायला गेलं तर 1 धाव मात्र प्राप्त होत असताना या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 21. लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालं, कारण ज्या पद्धतीने आपण वैभव खोत आणि त्याचबरोबर अजय मोहिते दोन्ही फलंदाज, वैभव खोत यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अजय मोहिते फलंदाजी करतात, 9 बॉलमध्ये 20 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. 21 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अधिक शेवाय यांच्या स्वरूपामध्ये मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि अगदी 10.50च्या सरासरीने आता मात्र इथे धावा बनवले गेल्यात.
मोठी धावसंख्या 5 षटकांचा तुम्हाला खेळ करायचा आहे. विकेट टिकून ठेवणं खेळणं खूप महत्वपूर्ण आहे आशिषजी, आणि तेच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून कोणतीही रिस्क घेतली नाही, कारण एक महत्वपूर्ण विकेट बाद झाल्यानंतर आता इथून या खेळाला पुढे घेऊन जायचं, आपल्याला खेळाला बनवायचं आहे. अजूनपर्यंत तुमच्याकडे 18 बॉल आहेत आणि या 18 बॉलमध्ये कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील, कशा धावा येतील, अशी बरीचशी चर्चा पाहायला मिळेल तुम्हाला इथे. का KTPL 4.0चा प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं स्वप्न आहे, तो स्वप्न साकार करायचं असेल तर तुम्हाला तुमचा खेळ आणि खेळावरचा विश्वास हा मैदानावरती तुम्हाला दाखवावा लागेल. नक्कीच संघर्ष करावा लागेल. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय. अर्थातच शैलेंद्र आलेत. पाहूया कशा पद्धतीने मात्र या धावांवरती रोख ठेवला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये शैलेंद्र येत असताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर बॅटर वैभव खोत, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसामध्ये चांगला फॉर्म त्याच्या बॅटमधून अगदी मोठे फटके जरूर आले होते. आजच्या दिवसामध्ये तोच फॉर्म मात्र कायम ठेवतायत का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शैलेंद्र मात्र सज्ज होईल, परंतु स्ट्राईक एंडला वैभव खोत पुढचा बॉल फेस करण्यासाठी मात्र सज्ज असेल. थोडीशी गती द्यायची, थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये अनेक बऱ्याच मॅचेस आहेत, तो आजचा दिवसाचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे थोडीशी गती द्या मॅचला. जाऊया मॅचच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला थोडीशी बदलाव करताना पाहायला मिळाला, त्यासाठी हा अतिरिक्त वेळ घेतला गेले. कारण 5 मध्ये पाहायला गेलं तर तुम्ही फाईन लेग, स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉट मध्ये पाहायला गेलं तर पॉईंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरला मात्र एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्ट केले गेले. आपण ऑन साईडला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र इथून रणनीती आखली गेली आणि ही शैलेंद्र या गोलंदाजाने स्वतः आखले गेलेले आहेत आणि त्याच बरोबर म्हणून त्यासाठी ओळखले जातात. त्याच पद्धतीने गोलंदाजी होईल का? टायमर लावलेला आहे. जर का इथून हा षटक योग्य वेळेवरती संपवलं नाही तर एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले, पुढे सरसावले, बॅटची कडा घेतलीये, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, फुटबॉलचा वापर तिथे केलाय आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर जलद गतीने ही धाव कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा अगदी झापूक झुपूक स्टाईल पद्धतीने मात्र घेतल्या गेल्यात. जिथे 2 धावा होत्या तिथे तिसरी धाव देखील अगदी वेगाने ही कंप्लीट केली आहे आणि 3 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. 2.1चा खेळ आतापर्यंत झाला. 24 धावा धावफलकावरती आल्या. अप्रतिमरित्या मात्र खेळ साकारला जातोय. गोलंदाजी एका बाजूला चांगल्या स्तुतीमध्ये होताना पाहायला मिळते. फलंदाजीचं कौतुक करावं लागेल अजय मोहिते, खास करून या फलंदाजांचं. पुढचा बॉल शैलेंद्र यांचा. हो, खोला टाकलेला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे करत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाहीये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. अगदी रोख ठेवली आहे खऱ्या अर्थाने म्हणता येईल या गोलंदाजाने. ही शैली आहे या गोलंदाजाची, प्रभावित केलंय सातत्याने मात्र गोलंदाजी मधून. येस, रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल, इथे चेक केलं जातोय आणि तिसरे पंच हे आमच्या इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. टेक्निकल रूम मध्ये tenniscricket.in च्या मात्र इथून टेक्निकल रूम मध्ये टीव्ही स्क्रीन वरती मात्र पाहायला जातोय. ऍक्शन चेक केले जाईल आणि आज भरपूर सारे खेळाडूंवरती मात्र आपण पाहायला गेलं तर इथून या ऍक्शन वरती मात्र बऱ्याच वेळा आक्षेप घेतले गेले. टेक्निकली गोलंदाज आणि त्याचबरोबर आपण तेवढेच ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मध्ये आपण पदार्पण करत आहोत. 4.0 KTPL आणि अप्रतिमरित्या मात्र सुनियोजित पद्धतीने मांडलेली सुप्रसिद्ध पश्चिम महाराष्ट्रातील इथून हा बॉल थ्रो आहे, म्हणजे इथून गोलंदाजांना बाद केले जाईल आणि पेनल्टी ही मात्र मिळेल. पेनल्टी असेल इथून 2 धावांची आणि नो बॉलची 1 म्हणजे 3 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळतील आणि गोलंदाज ही इथून बाद असेल, म्हणजे इथून येणारा पुढील बॉल फ्री हिटचा असेल. एकूण 4 धावा या बॉल वरती. KTPL मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीत असा इथून कमिटीचा निर्णय आलाय. वाव, काय घडलं मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अशीशी करत होते शैलेंद्र आणि त्याच्यानंतर मात्र इथून घेतलेला एक्सेप आणि टेक्निकल रूम 2-3 कॅमेरामध्ये मात्र चेक केले गेले अँगल आणि त्याच्यानंतर मात्र हा निर्णय आलाय. गोलंदाजांना बाद केले गेले. महत्वाचे शैलेंद्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते. 2 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी.
नक्कीच गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. आपण जर पाहायला गेलं तर नो बॉलची 1, पेनल्टीच्या 2 आणि धावून घेतलेली 1, अशा टोटल 4 धावा धावफलकावरती जरूर ऍड होतील. अगदी बोनस मिळालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. गोलंदाजीसाठी मात्र किरण काटेकर आलेत, जबाबदारी स्वीकारली आहे. किरण काटेकर या नवीन गोलंदाजांना मात्र इथून शैलेंद्र यांच्या जागेवरती निमंत्रित केले गेले. आता इथून ह्या मात्र येणाऱ्या उर्वरित चेंडूंवरती मात्र कशा पद्धतीनं या खेळाला सजवलं जाईल, जे मात्र संकट आलंय त्या संकटाला कसं दूर केलं जाईल अशी जी हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. फ्रीडचा बॉल आहे पण हा, आणि फ्रीडचा बॉल असल्या कारणानं तुम्हाला इथून फलंदाज बाद होणार नाहीये. फक्त आणि फक्त तुम्ही रनआउटची विकेट प्राप्त करू शकता, त्याचा फायदा उचलला गेलाय. हे बऱ्याच वेळा असं मात्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. आणि इथून सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये बघता बघता पाहायला गेला तर इथून धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत 2. ओहो, कॉमेडियन एरर्स या मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण क्षेत्ररक्षकांच्या नादामध्ये सेलिब्रेशन करत राहिले. गोलंदाज सांगतात यस फेक रे बाबा, परंतु इथून हा निर्णय चुकला आणि तोपर्यंत मात्र या लेसी क्रिकेटला 2 धावामध्ये रूपांतर अजय मोहिते आणि वैभव खोत करताना मात्र पाहायला मिळतात आशिषजी. नक्कीच अगदी तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न असेल किरणचा देखील, परंतु स्ट्राईक लाईनला अंकुर खोत. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तोच आहे, वेगाने जातोय बॉल पर्यंत, बॉल कॅरी केलाय, फेकी केली जाईल, परंतु या बॉलवरती फक्त सिंगल येईल. मिडल स्टंप डिलिव्हरी आणि त्यानंतर पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं, पाटा बदललं गेलं, इथून काऊ कॉर्नर मध्ये बॉलला गेलं, तिथे थोडंसं टायमिंग चुकलं गेलं, त्याच्यामुळे इथे मात्र मोठी धावसंख्या या बॉलवरती येताना पाहायला मिळाली नाही. फक्त एकाच धावेला मात्र समाधान मानावं लागलं. 31 धावसंख्या धावफलकावरती. हो, इथे मोठा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल हवेत, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. अजय मोहिते सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि ही विकेट हवी होती, त्या विकेटसाठी ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग रचलं गेलं होतं आणि त्या ट्रॅपिंग मध्ये अडकले गेलेत. अंतिम क्षणी अगदी डीप फॉरवर्ड रिझन मध्ये ते उडाच चांगला झेल शेखर मोरे यांच्याकडनं पकडले गेले आणि किरण काटेकर या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजी चुणूक मात्र या बॉलवरती दाखवली आणि फलंदाज बाद. अजय मोहिते बॅक टू डगआउट. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. यानंतर मॅच खेळली जाईल अर्थातच साई 11 कोळे विपक्ष श्री गणेश 11 गणेशवाडी अशी मॅच यानंतर खेळली जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. यानंतर तुमची मॅच इनिंग ब्रेक मध्ये, त्याचबरोबर 32 शिरा क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहिलं तर नामांकित खेळाडू, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू अमर मराठे, आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. तात्या, वेलकम, सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र पाहायला गेलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. निलेश पाटील आलाय. किरणने विकेट प्राप्त केली आहे, परंतु या मॅच मध्ये जर तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर थांबावं लागेल. ओहो, इथे सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या 32. ह्याच धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. अवांतर धावा जेवढ्या जातात असताना त्या धावा कधी कधी मात्र इथून विजयाच्या अडचण आणि विजयाच्या अडचणी निर्माण करत असतात. पुढचा बॉल किरण यांचा. ओहो, इथे मोठा फटका, आव देखा ना धाव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव, ठोकलाय ठोकलाय षटकार. वाह आशिषजी, खूप छान. इथून आणि पाहायला गेलं तर हा टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. जसं बॅटवरती बॉल मध्ये अदलला गेलाय ना, त्या बॉलला ठरवलं गेलं की सीमारेषा पार पाठवायचं आहे आणि इथून ताकदीचा वापर, टायमिंग ही प्रॉपर पाहायला मिळालं. निलेश पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा शानदार रुबाबदार KTPL 4.0 मधील चौकार पाहायला मिळालं. हो, इथे मिसटायमिंग स्ट्रोक, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, विकेट किपर अप्रतिम, आणि त्यानंतर सेलिब्रेशन. तू षटकार मारू शकतो तर मी विकेट देखील घेऊ शकतो, प्रति उत्तर करून दाखवलंय. पुन्हा एकदा किरण थांबवलंय.
नाही ते किरण काटेकर यांचं कौतुक करावं लागेल तुम्हाला. मात्र इथून रिप्लेसमेंट म्हणतात ना त्या पद्धतीने मात्र हे गोलंदाजांना आणलं गेलं होतं आणि त्याचं उत्तम उदाहरण दिलंय. येस, मला जबाबदारी तुम्ही दिली तर ती जबाबदारी मी परिपूर्ण पार पाडेन आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. कॅप्टनने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वास सार्थकी दाखवताना मात्र पाहायला मिळाले का या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून दिले किरण काटेकर या गोलंदाजाने आणि फलंदाज बाद झाले. इथून ज्यांच्या बॅटमधून फटके येत होते ना ते मात्र निलेश पाटील हे फलंदाज 2 बॉलमध्ये 6 धावा करत माघारी. 38 धावा धावपलकावरती 3 विकेट माघारी. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. नक्कीच 3 षटक समाप्त झाले. मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी आपण जर पाहायला गेले तर ज्या पद्धतीने शैलेंद्रवरती आक्षेप घेतला गेला, परंतु त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर किरणच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी राहिली. कुठेतरी धावसंख्येला आळा घातला गेला. किरणने रन आता थांबवल्यात हे जर पाहायला गेलं तर पाहायला मिळतंय आणि स्क्रीनवरती आपण जर पाहायला गेलं तर पारितोषिकाची लई लूट मात्र जरूर पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. थोडीशी गती द्यायची आहे मॅचला. विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्या. बघा तुम्हाला 4 षटक हे 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. टायमर ऑन आहे. अगदी शेवटचे 5 ते 6 मिनिटं शिल्लक आहेत हे षटक संपवण्यासाठी. मिनिट नंबर 5 मध्ये दाखल होत असताना आकाश आलाय. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. चांगली मॅच मात्र बनत असताना मात्र पाहायला मिळते. 4थ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र कुठला वापरला जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. संघासाठी आपण जर पाहायला गेलं तर 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक मात्र घेऊन पुन्हा एकदा मिलिंद आलेत. कराड दक्षिण आणि कराड तालुका ही एक्झिबिशन मॅच आपल्याला मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. या मॅच मध्ये बऱ्याच जणांचं लक्ष आहे आणि कराड मधील स्टार खेळाडू तुम्हाला मात्र या आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. फायनल डे फायनलाइज अगदी अंतिम दिवस. या अंतिम दिवसाला साजेसं मात्र खेळ आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं मात्र इथून वातावरण तयारी मात्र नवी मुंबईमध्ये शहरामध्ये झालाय. सातारा आणि सातारामध्ये कराड म्हटल्यानंतर अगदी उच्च शिक्षित तरुण या तालुक्यातील ओळखले जातात. सुनियोजित आणि त्याचबरोबर अगदी या तालुक्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कराड तालुक्यातून आपण मात्र येत असतो. आणि आज क्रिकेटचा उत्सव गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मात्र रंगताना पाहायला मिळतोय. पिंकफुल वातावरण, प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमानं भरलेली माणसातील माणुसकी दाखवणारे माणसं म्हणजेच कराड तालुका. त्याने त्याच कराड तालुका प्रीमियर लीगची मात्र इथून दमदार ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. KTPL 4.0 रिव्हर्स अटॅक केलाय. नजाकत सौंदर्यता का सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. वसीम रेषा पार 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 चौकार. षटकार माफी असावी आणि इथून या षटकारानंतर फ्लॅट हिट अगदी थोडासा पाहायला गेलं तर बॉल सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे संभ्रम निर्माण. 44 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. 3 विकेट गेल्यानंतर एक चांगली खेळ वैभव खोत छूट रिचार्ज आणि खेळ आपण पाहतोय. अंकुर खोत यांचे बंधुराज कलात्मक पद्धतीने स्वतःने इनिकेटेड केलेला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. मैदानाला गुदगुल्या करत सरपट झडपडत बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळाला. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जाते ती 1 आणि या एका धावेनं 45 धावा धावपलकावरती तब्बल मात्र पाहायला मिळतात. इथे 5 षटकांमध्ये याच मैदानामध्ये 50-55 धावा जरी अशी आल्या ना तरी मात्र चांगला स्कोर म्हणतात या मैदानाला. अगदी एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस असेल बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. आणि परंतु आपण जर पाहायला गेलं तर मिलिंदने या बॉलवरती कमबॅक करून दिलंय. अगदी गती काढली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला. लाईन आणि लेन चांगली हाताळतोय हा गोलंदाज मिलिंद पाटील. बघा गोलंदाजी करणारी टीम तुम्ही अधिकचा वेळ खर्च करताय. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेलेत. पुन्हा एकदा विकेट कीपर आणि आणखीन एक काय घडलंय या मॅच मध्ये. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. लेगी पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा आलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पंचांनी चेक केलं क्षेत्ररक्षण फील्ड अगदी बरोबर होती की नाही आणि त्यांनी नंतर सांगितलं की हा योग्य बॉल आहे, नो बॉल नाही आहे. त्यामुळे या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर ही विकेट आली आहे.
फलंदाज बाद होईल, बॅटर आउट होईल, माघारी जावं लागेल. अप्रतिम अशी गोलंदाजी मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून कमबॅक करून देणारा हा बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अगदी 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट जरूर मिळवली होती, परंतु चौथ्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रदर्शन दाखवत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर अगदी विकेट प्राप्त करत असताना हा गोलंदाज मात्र जरूर पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होतोय. सागर शेवाळे हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा, थोडीशी घाई करा मित्रांनो, सातत्याने मात्र सांगावं लागतंय, मॅचला थोडीशी गती द्या. या मॅचला भरपूर वेळ खर्च झालाय. वेळेचा अपव्यय तिथे करू नका तुम्ही, कारण वेळ खूप महत्वपूर्ण आहे. आज फायनल डे आहे. आज स्वप्नातील स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन आले. तुमचं हे सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे. आणि बघता बघता जसं मात्र इथून दिवस पुढे पुढे जाईल तसं तसं मात्र तुम्हाला प्रचंड गर्दी मैदानामध्ये मात्र प्रेक्षकांची पाहायला मिळेल. ना भूतो ना भविष्य KTPL 4.0चा दमदार रुबाबदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. हो, आलेला जोरकस प्रहार चढवलाय, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. शॉर्टम पूल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल असा हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम. पण दुर्वळ ठेवण्याचा प्रयत्न जरूर येते होता. थोडासा आउटसाइड ऑफ एसची डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि तरी घुसून इथून मात्र पाहायला गेलं तर या फटक्याला ताकदवान बनवलं गेले, कलात्मकता दाखवली गेली. आपली मनगटी फटका काय असतो याचं उत्तम उदाहरण सागर या मात्र फलंदाजाने दाखवलं इथे. हो, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फ्लिप केला, हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय आणि एक धाव मात्र जरूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडली होती, चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं सर. 52 धावा धावफलकावरती. योग्य निर्णय तिथे वैभव खोत यांचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण ज्या पद्धतीने खेळ पुढे चाललाय ना, तो खेळाला तुम्हाला सातत्य ठेवणं खूप महत्वपूर्ण आहे आणि क्रिकेटमध्ये तेच आहे, सातत्य असणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल धावा घेणं, जर खराब बॉल असेल त्याच्यावरती मोठी अटॅक्टिव्ह फलंदाजी करणं आणि धावा अगदी ओघानं बनवणं, ही बरीचशी समीकरणं क्रिकेटमधील तुम्हाला मांडणं खूप गरजेचे असतात आणि ते सध्याच्या घडीला सागर आणि वैभव खोत हे मांडताना पाहायला मिळत आहेत. अगदी काहीतरी वेगळं करण्याचा मानस होता. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा जोखीम पत्करली आणि ती जोखीम अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना यश प्राप्त झालंय दुसरी धाव घेण्यासाठी. 54 धावा धावफलकावरती 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि इथून पाहायला गेलं तर चौथ्या षटकाला समाप्ती झाली आणि 4 षटकानंतर 54 धावा धावफलकावरती 4 विकेट माघारी. 2 बॉलमध्ये 7 वरती सागर शिवाय खेळताना मात्र पाहायला मिळतात आणि वैभव खोत 7 बॉलमध्ये 16 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. आणि इथून फक्त तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हा षटक पूर्ण करायचा आहे, नाहीतर जिथून इथून 5 मिनिटं समाप्त होतील तसंच तुम्हाला एक 30 सर्कलमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. यस, ओ टू किरण मस्कर सर. कॅप्टन आपण तयार राहायचं, एक फक्त ओव्हर बाकी आणि मी विनंती करेल कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच यायचंय. साई 11 कोळे टीम आणि त्यांच्यासोबत श्री गणेश 11 गणेशवाडी टीम, दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला शेवटचा कॉल आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस करणार आहोत. थँक्यू. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वैभव खोत स्वतः कॅप्टन आहेत अशी जी पाहायला गेलं तर टीमची परिपूर्ण आतापर्यंत मैदानामध्ये आहेत, परंतु आता सागर शेवा यांच्याकडे मात्र स्ट्राईक आहे अशी जी. नक्कीच डेट ओव्हर स्पेशलिस्ट किरण आलाय गोलंदाजीमध्ये. किरणला बघतोय आपण आणि अंतिमचं षटक हाणेमारीचं षटक म्हणून पाहिलं जातं आणि पाहावं लागेल या षटकामध्ये किती धावा पहिल्या डावामध्ये मात्र जमवल्या जात आहेत. चला, थोडीशी गती द्यायची, स्पीडअप घ्या थोडस. अगदी महागडा खेळाडू या KTPL मध्ये. आखूट टप्प्याचा बॉल, दिशा दिली, बॉलला पाठवलंय डी मार्टच्या दिशेने, आणखीन एक येतोय, दम दाखवण्याला दम आलाय तो मॅक्सिमम षटकार. इथे क्लोज पाहायला गेलं तर अगदी अप्रतिम फटका पाहायला मिळाला, परंतु इथून सागर शेवाळे जसं मात्र कॅमेरा फोकस झाला, बॅटची चर्चा झाली सागर शेवाळे यांची. तुम्ही बॅट पहा त्यांची, मुंगूस बॉट ज्या बॅटला म्हटलं जातं आणि तीच बॅट इथे वापरली जाते. अगदी महागडा खेळाडू किरण घराळ यांच्यावरती हल्ला चढवलाय. हो, इथे सोडून दिलाय. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय, परंतु अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. विकासजी बागल यांच्याकडनं सागरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुढचा बॉल. हो, इथे खोला टाकलेला बॉल, ओव्हर पिच होता, टप्पा थोडा पुढे ठेवला होता आणि चांगला बॉल तिथे हाताळलाय. आलाय तो डॉट बॉल. 60 धावा तब्बल आतापर्यंत झालेल्या आहेत आणि मोठी धावसंख्या मात्र येताना पाहायला मिळते, परंतु किरण घराळ यांच्यावरती परिपूर्ण विश्वास
3 बॉल मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या सागर शिवाय स्ट्राईक एंडला. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून चांगलं प्रोटेक्शन दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. सिंगल आली या बॉलवरती जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 61 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु 2 बॉलवरती मात्र धावा किती जमवल्या जातील पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल. सर्वात महागडा खेळाडू KTPL 4.0 मध्ये कोण असेल तर किरण घराळ. कॅप्टन आपण टॉस साठी तयार आहे. 61 धावा धावफलकावरती झाल्या. 4 विकेट माघारी गेलीत. 4.4चा खेळ आतापर्यंत झालाय. हो समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड सी दी बॅट नो बकवास क्लिअर करून टाकलाय षटकार. डेफिनेटली अगदी बॅकच्या मधोमध होता यॉर्करचा प्रयत्न होता, त्याला मात्र खोदून काढले. मेहनत घेतली आणि मेहनतीचा फायदाही झालाय. मोठी धावसंख्या इथे मात्र येताना पाहायला मिळाली. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 67 धावा 67 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. आजच्या दिवसातील कदाचित ही हायस्ट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे खूप छान खेळ साकारली गेली. वैभव खोत यांनी 8 बॉल मध्ये 22 स्वतः कॅप्टन आहे त्या टीमचे. त्याचबरोबर सागर शिवाय यांनी मात्र उत्तम साथ दिली. 6 बॉल 14 मध्ये 67 धावा आतापर्यंत. याही बॉलवरती कलात्मक पद्धतीने 100 कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 टप्पा बॉलला अडवला जाईल. तोपर्यंत मात्र इथून धावाही कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि या 2चा समीकरण मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक इथून अंतिम 5वं समाप्त झाले आणि 5 षटकानंतर मात्र इथून धावफलकावरती एकूण धावा लागल्या जातात त्या 69 धावा. आता विजयासाठी येणारे 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 70 धावा. जाऊया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सब गोड आवाज किरणजी मस्कर सर टॉस का बॉस मध्ये जोडले जातील. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. बोधी कॅप्टन्स विनंती करेल साई 11 कोळी टीम आणि श्री गणेश 11 गणेशवाडी टीम. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. साई 11 कोळे टीम आणि श्री गणेश 11 गणेशवाडी टीम. तर जाऊया इथून नेक्स्ट आवाज कडे. कराडचा गोड आवाज आदर्श आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आदर्श सूर्यवंशी सर इथे जोडले जातील. आणि सातत्याने ज्यांना आलंय आज भाग्य लाभलं. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर मागच्या KTPL मध्ये ज्यांच्या बरोबर आम्ही समालोचन केलं होतं टेनिस क्रिकेटचा गोड आवाज आणि व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे या महाराष्ट्रामध्ये प्रशांतजी अदवडे सर यांचाही आवाज या मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत. थँक्यू. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. तिथे टॉस इथे घेतला जाईल, तिथे जोडले जातील किरणजी मस्कर. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय गुलाब फिश कंपनीचे सर्व सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब मी विनंती करेल आपण जरूर यावं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मी विनंती करेल सकरामजी शेठ साहेब. त्याचबरोबर राजेंद्रजी डबडे साहेब मी विनंती करेल आपणही या. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अमित्राजी चव्हाण साहेब आपणही या. त्याचबरोबर राम जाधव साहेब तानाजी शेडगे साहेब आपण सर्वांनी या. रघु साळुंके साहेब आपण आलात तर बरं होईल. आणि रामचंद्रजी शेडगे साहेब आपण जरूर थांबा. तिथे मी तुम्हाला त्रास नाही देणार, मात्र आपण जरूर थांबा कारण की तुमच्या पायाला आहे थोडीशी दुखापत. यासाठी तुम्ही व्यासपीठावरती असलात तरी चालेल. थँक्यू सो मच. या आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस करतोय. कॅप्टन या यार लवकर. एक बिग फाईट. वाव मजा येईल मॅचला बघायला या मॅचला. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच दोन्ही आयकॉन टीम आयकॉन खेळाडू खेळताना दिसतील. एका बाजूला आपण पाहिलं रोहित पाटील आणि दुसऱ्या बाजूला विकास वैरे अशी मॅच. आणि निलेश वीर आणि संतोष दबडे. वाव दादा कॅप्टन आमच्या सोबत जोडला गेला. रोहित पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं रन मशीन. बुद्धी कॅप्टन्स स्वागत आहे तुमचं. सकरमशेठ आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. थँक्यू कॅप्टन. या महत्वाची मॅच आहे आणि टॉस साठी आपण पाहिलं तर साहेबांच्या शुभ हस्ते एक छान फोटो सध्या मात्र टिपला जाईल या स्पर्धेचा. कराड तालुका प्रीमियर लीग जी संपूर्ण पुरस्कृत केले गेले हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून KTPL 4.0 तुम्ही पाहता. आणि महत्वाचा टॉस आता आम्ही सध्या घेत आहोत. डू आय डाय ची मॅच सध्या मात्र जरूर असेल. कॉल कोण घेतोय? श्री गणेश 11 गणेशवाडी. तुम्हाला KTPL
आणि दीपक दादा हा कॉल आता करायचा आहे KTPL अदरवाइज दीपक दादा. येस दादा स्पिन दी क्वाइन. दीपक दादा हा कॉल आहे आणि दीपक दादा टॉस आलेला आहे. थँक्यू. काय बोलतोस किती मॅचेस खेळलात, किती मॅच जिंकलेला आहेस आणि आता टीमची सिच्युएशन कशा पद्धतीने आहे? आम्ही 2 मॅच खेळलेलो आहे. पहिली विन आहे. मगाची मॅच जवळजवळ हातातली आमचीच विन होती, पण आमच्या काही चुकांमुळे आम्ही ती मॅच लॉस झालेलो आहे. पण आता आम्ही आमचा बेस्ट देऊन ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण आम्हाला ही जितून आमच्या संघाला क्वालिफाय करायचं आहे. डू ऑर डाय मॅच राईट. बरोबर, डू ऑर डाय मॅच आहे. कोण नवीन खेळाडू कोणाला बसवताय, कोण नवीन इन हा झालाय का? नाही, सध्या आम्ही हाय तीच प्लेइंग 11 खेळणार आहे. टॉस जिंकलायस आता महत्वाचा निर्णय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. वाव. टॉस जिंकला असतास रोहित पाटील तर निर्णय बॅटिंगचा असता का तुझा? येस, बॅटिंगच करणार होतो, त्यामुळे फेवरमध्ये हा डिसिजन असं निश्चित म्हणेन. तुझ्या टीमसाठी देखील डू ऑर डाय मॅच. येस, 2 पैकी 1 जिंकलो 1 हरलो, त्यामुळे मस्ट विन मॅच आहे. जी मॅच पराभूत झालात काय कारण? बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग? थोडंसं रन्स कमी झाले. ॲक्च्युली रन्स ज्या हिशोबाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती, रन्स होणं गरजेचं होतं. या विकेटवरती 60+ जरी झाला तरी डिफेंडेबल टार्गेट आहे, पण थोड्याशा कमी पडला 10 रन, त्यामुळे थोडंसं हरलो. या मॅचमध्ये निश्चित ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मजेल मॅचला पैसा वसूल 100%. पक्का आग लागणार 100% पूर्ण. पूर्णपणे. थँक्यू सो मच. बरं वाटलं दोघांशी बोलून. थँक्यू सो मच बोथ दी कॅप्टन. अर्थातच श्री गणेश इलेव्हन टीमनं टॉस जिंकलं आणि फिल्डिंग घेतली या मॅचमध्ये. दादा 17 प्रीमियर लीगसाठी एक मोठी स्पर्धा या मैदानामध्ये पूर्ण झाली. त्या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांमध्ये तुम्ही होता. मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे आणि आज KTPL 4.0 मॅनेजमेंट म्हणजे कोणतीही गोष्ट इथे सुटलेली नाही आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट इथे आहे. त्याचबरोबर NX 100 सोनी कॅमेरा आपण पाहिलं तर खेळाडूंच्या हालचाली टिपते. या सगळ्या गोष्टी दादा काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने व्यक्त व्हाल? स्पर्धेबद्दल बोलाल तर सातारा जिल्ह्यातली सर्वात श्रीमंत स्पर्धा बोलायला काय हरकत नाही आहे. आणि ज्यावेळी अध्यक्ष स्वतः ग्राउंडवरती उतरून काम करतो त्यावेळी स्पर्धेमध्ये काही कमी राहणार नाही, याच्यात काही वेळ हेच नाही. आणि त्यांना सपोर्ट आहे आपला दीपक दादांचा, म्हणल्यावर काहीच कमी पडणार नाही. अमित दादा तू स्वतःहून एक खऱ्या अर्थानं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आहे. अध्यक्ष असणं खऱ्या अर्थानं सोपं नाही आहे. आणि आज काय बोलशील स्पर्धेबद्दल, आपल्या कराड तालुका प्रीमियर लीग बद्दल? दादा, कराड तालुका म्हणला की दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं पाहायला भेटतं आणि क्रिकेटच्या या पटलावरती कराड तालुक्याचं नाव याच गोष्टींवरती आज आपण पाहतोय. आणि नियोजन म्हटलं तर नक्कीच दिमागदार दरवर्षी नियोजन असतं, दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं पाहायला भेटतं. दीपक दादा असतील आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून खूप काही शिकायला भेटतं का या आयोजनातून? नक्कीच दादा, की प्रत्येक वेळी आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बऱ्याचशाच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप बरं वाटलं. गुलाबरावजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती यावं, VIP कक्षामध्ये आपण सर्वांनी यावं प्लीज. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांना भेटून खूप छान वाटलं. टॉस जिंकला श्री गणेशवाडी या टीमनं. दिवंटी टॉस नानाने सांगितलं करतो आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी, कारण की डू ऑर डायची बॅच आहे. थोड्याच वेळामध्ये आपण सन्मान अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. जाऊयात अर्थातच कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मात्र तुम्हाला जरूर आवाज ऐकायला भेटेल आदर्श सूर्यवंशी आणि या महाराष्ट्राचा टेनिस क्रिकेटचा भूषण अर्थातच आपण पाहिलं तर प्रशांत अदवडे सर यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात. थँक्यू सो मच किरण भास्कर यांचा आवाज देखील आपण गौड या ठिकाणी ऐकत होता. टॉस का बॉसमध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनावर क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी व मानाची प्रतिष्ठेची कराडकरांच्या अभिमानाची स्पर्धा कराड तालुका प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या डबाला होते सुरुवात. आदर्श आमच्याबरोबर तुझंही स्वागत असेल. मैदानावरती जाऊया जिथे खेळ सुरू झालेला आहे. किरण एका बाजूला स्ट्राईक रेनला पहिला चेंडू टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळ आहे. 1 धावचा निश्चित मिळेल. एकेरीनं इथं आता खातं खोल जाते. धावसंख्या बिनबाद 1. येस सर, थँक्यू सो मच. अगदी कराड तालुका प्रीमियर लीग करार आपण अनुभवतोय. अगदी स्पर्धा मानाची आणि कराडकरांच्या अभिमानाची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी वागजा 11 विपक्ष शिवप्रेमी स्पोर्ट्स 6 शिरमे या दोन्ही संघांच्या दरम्यानचा मुकाबला आपण अनुभवतोय. अगदी पहिलं षटक अजय मोहिते पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. जिंकण्यासाठी 70 धावांचं आव्हान आहे आणि आशाबाला एक चांगली सुरुवात करून देणं गरजेचं असेल. आशाच्या किरण मैदानावरती आहेत, यात काय शंका नाही आहे. फिलहाल अजय अपने बॉलिंग मार्फत तैयार. सामना करने के लिए बल्लेबाज किरण. जीतने के लिए 70 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद ऑनसाइड पर खेलना चाहते थे, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा और पहली गेंद पर शिकार हुए हैं अजय अपने टीम के लिए पहला ब्रेक तो दिलाते हुए. खराब शॉट था बल्लेबाज का. साईश फोटोग्राफर मी विनंती करेल आपण या.
आमचे फोटोग्राफर येस अतिथी कक्षामध्ये आपण थोड्याच वेळामध्ये सन्मान घेतोय. मी विनंती करेल दादा सन्मान घेऊयात. कराड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती आहे त्याचबरोबर एक चांगले क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू अमितराज चव्हाण सर त्यांच्या नावानं आपण पाहिलं तर बॅटचा ब्रँड देखील आहे अमितराज बॅट ही त्यांचा ब्रँड आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जरूर फेमस आहे. त्याच बॅटचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ओनर त्याच शॉपचे आपण पाहिले तर CEO अर्थातच अमितराजी चव्हाण यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. वेलकम. संबंध मान्यवरांचे सरबार आपण पाहिलं तर यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये जरूर करत आहोत. सन्मान्य आदरणीय कराड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष आणि थोड्याच दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक मोठी नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जरूर येते तुमच्या भेटीला. त्याचं नियोजनही चालू आहे. त्याचबरोबर आता विनंती करेल गुलाब फिश कंपनीचे सर्व उद्योगपती आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हे संपूर्ण आमचे मान्यवर त्या सर्वांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये जरूर करत आहोत. थँक्यू सो मच. आमचे सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी दबडे साहेब देखील आज उपस्थित आहेत. मी विनंती करेल आपणही आपलाही सन्मान राजेंद्रजी दबडे साहेब यांचाही केला जाईल अतिथी कक्षामध्ये. हे संपूर्ण आमचे मान्यवर आज संपूर्ण मान्यवरांचा खऱ्या अर्थानं कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित डायटोटे ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मान्यवरांचे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर परी 11 या नावानं ज्यांना आपण पाहिलं तर खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ दिलं. सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेले गोल्डन मॅन अर्थातच सखाराम शेठ यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आयोजन आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना खेळण्यासाठी परी 11 या नावानं संघ चालवला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर नवी मुंबई प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघही खेळला ते परी 11 चे ओनर सखाराम शेठ यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान मी घेण्यासाठी विनंती करेन. एक लेजंड खेळाडू लेजंड क्रिकेटर सन्माननीय रामचंद्रजी शेडगे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर तुमचं मी मनापासून आभार व्यक्त यासाठी करेल कारण की एवढ्या लांबून तुम्ही आपण पाहिलं तर ओला आणि पायाला त्रास होत असताना देखील आपण उपस्थित राहिलात. म्हणजे एक काळ होता गोटेवाडी सारख्या गावामध्ये सलग 7 वर्ष ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर प्रीमियर लीगची स्पर्धा भरवली आणि सांगायचं महत्व आहे की त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं 7 वेळाच बुरबुशी संघ देखील जिंकला. म्हणजे ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर खेळाडूंना मोठं होण्यासाठी स्पर्धेचं आयोजन सातत्याने केलं ते सन्माननीय आदरणीय रामचंद्रजी शेडगे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. काही सन्मान आम्ही करतोय मनापासून आभार. त्याचबरोबर विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय तानाजी शेडगे साहेब देखील आज उपस्थित आहेत. आदरणीय तानाजी शेडगे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सन्माननीय तानाजी शेडगे साहेब यांचाही सन्मान आपण पाहिलं तर KTPL 4.0 च्या वतीनं केला जातोय. हे संपूर्ण आमचे मान्यवर आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीनं आज सोहळ्याला 4 छान लागले आणि या सर्व मान्यवरांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मी विनंती करेल पुढील सन्मान व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राम जाधव साहेब देखील आज उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर काही 2 ते 3 सन्मान आपण जरूर अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान अतिथी कक्षामध्ये देखील केला जाईल. थँक्यू सो मच. संपूर्ण मान्यवरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. शुक्रिया बाकिरन सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर. शुरुआत तो आदर्श इतने अच्छी नहीं है बल्लेबाजों की. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है जो कि हमेशा स्ट्राइक करते हैं विकेट लेते हैं. नबीतुल्ली गेंदबाजी के साथ इन्होंने 2 विकेट लिए हैं. 1 ओव्हर 2 रन 2 सफलता. यस अजय मोहिते पहिलं षटक हातात असताना आपण पाहिलं अगदी सातत्याने या खेळाडूला अगदी विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखलं गेलंय. 2 धावा त्याने खर्च केलेत आणि 2 मोठे चटके नाही ते झटके दिलेत असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज कपिल पाटील आपण पाहतोय सातत्याने फिरकीचा जादूगार या नावाने त्याला ओळखलं जातं. पहिलाच बॉल डॉट आलाय और टिप्पा खाने के बाद उछाल और घुमाव मिल रहा है. बल्लेबाज गेंद के करीब नहीं है. टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली. शैलेंद्र अमर जाधव को आदर्श यहाँ साझेदारी बनाने की जरूरत है. टीवी एम्पायर की तरफ जा रहे हैं और फील्ड एम्पायर वाइट बॉल के लिए चैलेंज किया गया. 2 रन 2 विकेट के नुकसान पर है. और कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 का ग्रैंड फिनाले कुछ देर के लिए क्या हाथ के बारे में जो चक गेंदबाजी हुए इसके बारे में बिल्कुल चर्चा हो रही है.
कपिल पाटिल बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है, लेफ्ट हैंडर गेंदबाज, और अब टीवी अंपायर बिजी हो रहे हैं। शानदार आगाज से इस टूर्नामेंट का कल आपने देखा, चक गेंदबाजी हुई है। इट्स नो बॉल, इट्स नो बॉल। सब कुछ अच्छा हो रहा था शुभ्र भी टीम के लिए, लेकिन कहानी में ट्विस्ट आदर्श और ये नो बॉल का इशारा किया गया। तो ये गेंद दोबारा आपको डालनी है और कपिल को रुकना पडेगा। येस, इथून पुढे या स्पर्धेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करू शकत नाही आणि पंचांच्या नजरेतून तुम्ही वाचू शकत नाही. कपिल पाटील अगदी पहिला बॉल अगदी अप्रतिम पाहायला मिळाला होता. अगदी पंचांनी देखील दर्शवलं गेलं, आमच्यापर्यंत सांगितलं गेलं की ते चेक करा आणि असं टीव्ही अंपायरचा कॉल आला. इथे एक खराब चेंडू आणि थ्रो गोलंदाजीचा उठाव अगदी या गोलंदाजावरती केला गेला, जिथे मात्र या स्पर्धेमध्ये आता कपिलला गोलंदाजी करता येणार नाहीये. आदर्श देखिए, ये जो खूबसूरत ग्राउंड है भूमिपुत्र का, ये मैदान आप देख रहे हैं और ये नज़ारा को ऊपर करने का ग्राउंड है। सेक्टर 23 में ये आप देख सकते हैं। 3 रन 2 विकेट के नुकसान पर है। गेंदबाज में होगा परिवर्तन। ड्रोन रिव्यू टेनिस क्रिकेट.in द्वारा नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट 2013 से क्रिकेट में जो टेनिस क्रिकेट में क्रांति हुई है उसके पीछे टेनिस क्रिकेट.in का बहुत बड़ा रोल है। 3-2 विकेट के नुकसान पर है। पहले ओवर की कहानी समाप्त हुई है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। गेंदबाजी में परिवर्तन होगा। कपिल की जगह अब गेंदबाजी के लिए गेंदबाज धीरे धीरे आ रहे हैं। अमोल को बुलाया गया है दुर्बाली हिंद से। कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 बहुत ही शानदार आयोजन। फ्लैगशिप पर खिलाड़ी, गली पर खिलाड़ी, पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी तैनात। गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड पर बल्ले का मुख जल्दी बंद हो गया। गेंद चली गई मिड ऑफ पर, थ्रो किया गया, लेकिन एक रन आप नहीं बचा सकते हैं। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान पर। अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे संयम ठेवला. या बॉलवरती हलक्या हाताने केलेला फटका होता, तिथे मिडाफवरती क्षेत्ररक्षक आपण पाहिले, सिंगल मिळाली आणि एकेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावत असताना 6 धावा. अगदी सर तुम्ही चर्चा करताय हे विहंगम दृश्य अगदी या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय. कराड तालुका प्रीमियर लीगचा दर्जा सातत्याने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आणि अगदी त्याच प्रकारचं हे विहंगम दृश्य अगदी या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय. जाऊयात मॅचकडे. टॉस गेंद इसके ऊपर प्रहार जरूर किया, लेकिन लॉन्ग अपर खिलाड़ी है। लॉन्ग अपर बहुत ही अच्छा कैच, पकड़ो कैच, जीतो मैच, निकलने आपका कैच और तीसरे विकेट का पतन। बहुत बड़ी सफलता मिली है। यस, विकेट प्राप्त झाली आहे. अगदी फुल टॉस बॉल पुरेपूरपणे फायदा घेता आलेला नाहीये. अगदी लॉंग ऑफ वरती आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सज्ज होते, ते मात्र कॅच. यस, निखिलच्या माध्यमातून पकडलेला कॅच अगदी सोनिया या नावाने सातत्याने चर्चेत आहे. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची गोलंदाजी देखील दर्जेदार राहिली, परंतु कॅच मध्ये देखील एफर्ट तितके चांगले राहिलेत. सोन्यासाठी हा सोन्याचा गोळा होता, अगदी हातात अप्रतिम झेल पकडलाय. अमोल गोलंदाजी करता आलाय आणि अमोलला जी संधीवाच्या संधीचं सोनं करतो आहे. एक मानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा, कराडकरांच्या अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. 6 धावा 3 गड्यांच्या मुंबईमध्ये षटक क्रमांक दूसरे मैदानावरती सुरू आहे. अमोल बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. अंबर जादव बैक टू द पेवेलियन, शैलेंद्र 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बल्लेबाज उमेश बैटिंग करने के लिए आए हैं. अब जाकर 5वें नंबर पर बल्लेबाजी करने का मौका मिलेगा उनको. टप्पा खाने के बाद उछालता ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे बीट में बल्लेबाज, रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर रुका 6 रन 3 विकेट के नुकसान पर. पूर्णपणे थांबवलं गेलं. या मॅच मध्ये अगदी कपिलला थ्रो गोलंदाजीचा उठाव केल्यानंतर अगदी पाहायला गेलं तर शांत वातावरण, एकही मोठा फटका आलेला नाहीये. अगदी कराड तालुका प्रीमियर लीग संपूर्ण आमचे मान्यवर देखील स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. अगदी या स्पर्धेसाठी आले. जाऊयात मॅचकडे. चर्चा अनेक होणार आहेत यावेळी. तर मॅचचा अप्रतिम चेंडू आणि तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला होता. कॅच पकडला गेलाय. मोठा धक्का, मोठा मासा, 440 फूटचा धक्का मात्र फलंदाज बाद उमेश साठे बॅक टू दी पॅवेलियन. वैभव एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. देखिए किस तरह से वो कैच रखा गया था. एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in पर आपको दिखाया जाएगा. उमेश बैक टू द पेवेलियन, गेंद को बखेर दिया था कवर पर. आइकॉन खिलाड़ी बैक टू द पेवेलियन चले गए और सतर्क सावधान टीम के कप्तान खड़े सीना तान मिस्टर वैभव. कैच लपक लिया, बहुत अच्छा कैच. बैकफुट पर चले गए थे, इतनी जगह नहीं थी ये शॉट खेलने के लिए. सेलिब्रेशन भी बहुत कमाल का कर रही. देखिए सेलिब्रेशन वेस्ट इंडीज खिलाड़ी के जिस तरह से सेलिब्रेशन करते हैं उसी तरह से आज वैभव ने सेलिब्रेशन. सब सारे लोग खुश है, खुशी का कोई ठिकाना नहीं है. 6 पर 4 है तो इसका मतलब आदर्श विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल. दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड. ये लड़ाई किस लिए, ये बैटर किस लिए? चैंपियन बनना चाह रही है, खूबसूरत ट्रॉफी आपको प्राप्त करनी है. बढ़ गए दिलचस्पी, बढ़ गए दर्शक काफी
और कौन उठाएगा ये खूबसूरत ट्रॉफी, ये ट्रॉफी लेके कौन जाएगा, कौन चैंपियन बनेगा। एडोटेक ग्रुप ऑफ कंपनी, थैंक यू सो मच, आपके बदौलत ये टूर्नामेंट और जबरदस्त हो रहा है। बैकवर्ड चले गए, इस बार पॉइंट क्षेत्र में खेलते, पॉइंट पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को फील्ड किया, थ्रो किया और अपील कर रहे, अंपायर ने नकारा है। इस बार कोई नुकसान नहीं है, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। 2 ओवर 7 रन 4 विकेट के नुकसान पर अभी तक का जो खेल रहा है बहुत ही बेहतरीन शिवप्रेमी स्पोर्ट का। यस, अगदी पूर्णपणे आता विचार केला तर शिवप्रेमी 11 संघ सकारात्मक वाटचालीकडे चालताना पाहायला मिळतो. अगदी गोलंदाजी दर्जेदार अमोलच्या माध्यमातून देखील सातत्याने चांगली गोलंदाजी केली गेली आहे. यस यस, एक बॉल शिल्लक आहे. यस, 1.5चा खेळ झालाय. 6 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती. 4 विकेट्स, अगदी 4 मोठे हादरे दिले गेलेत. अमोल आहेत. रोहित को मैं देख रहा हूँ इस वक्त थोड़ा चिंता भी है क्योंकि आने वाला मैच डू और डाई वाला मैच है, चिंतन कर रहे हैं। बस सिर्फ खेलना चाह रहे थे, इस बार बीट में बल्लेबाज, अच्छी गेंदबाजी, आपको मौका दिया, आदर्श अवसर दिया गया क्योंकि कपिल को बैन किया गया था, उसके बाद में अमोल को एक नए खिलाड़ी। और ये खूबसूरत बाइक है, किसको मिलेंगे ज्यादा लाइक और कौन लेके जाएगा ये ब्रांडेड बाइक, बाइक कौन लेके जाएगा। बहुत ही शानदार खेल होगा, दमदार खेल होगा, जिनका वजनदार खेल होगा, ये ब्रांडेड बाइक लेके जाएगा। कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 में मैन ऑफ द सीरीज की खूबसूरत टीम के ओनर के लिए, टीम के ओनर के लिए ये बाइक है। अलग अलग चीजें, जैसे कि इससे पहले हमारे सारे मेहमान कह रहे थे कराड़ तालुका प्रीमियर लीग में बहुत सारी अलग चीजें होती हैं, तो ये टीम के ओनर के लिए बाइक है। किसको वो लाइक मिलेंगे, कौन चैंपियन बनेगा, वो भी एक बार सवाल है। अब जाकर स्कोर 7 ओवर समाप्ति 2। अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. यस, आपण पाहू शकाल स्क्रीनवरती देखील फ्रीज देखील दाखवला जातोय. एसी सुद्धा आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सातत्याने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वॉल्टास कंपनीच्या माध्यमातून खरं तर त्याचबरोबर क्रोमा आपण पाहतोय, या कंपनीच्या माध्यमातून अगदी ब्रँडेड वस्तू आज मात्र या स्पर्धेमध्ये सातत्याने पुरस्कृत केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अगदी लोअर फुटास बॉल होता, मिडॉनला अगदी दिशा दिली, क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, याचा फेकी थोडीसं कुठेतरी लेझी क्रिकेट जर पाहायला मिळालं. अगदी लेझी क्रिकेट तुम्हाला सातत्याने करून चालणार नाहीये. एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. सातत्याने पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला या मैदानामध्ये ठेवावं लागेल. आपने सही कहा कि सकारात्मक सोच बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि छोटी सोच और पहली सोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती, इसलिए बस सोच का दायरा बहुत बड़ा होना चाहिए। अजय ने बहुत बढ़िया गेंदबाजी के पहले ओवर मैंडेटरी पावर प्ले उनके नाम पर रहा था, केवल 2 रन खर्च करते 2 शिकार भी इन्होंने वहां लिए थे। शानदार गेंदबाजी, ऑन साइड पर गेंद को पुल किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। इस बार सुंदर फील्डिंग, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। आदर्श वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। 70 रनों का बोझ है, दबाव है इस पर बल्लेबाजों के ऊपर। स्टार्ट अच्छा नहीं है और विकेट सारे गिरे, 10 पर 4 है, हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए। यस, अगदी 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2.2चा खेळ झालाय. अजय मोहिते सातत्याने इम्प्रेस गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून केली गेली आहे. 10 धावा धावफलकावरती पाहतोय. पुढचा बॉल घेऊन निघालेत ओव्हर द विकेट करून राईट आर्म. ओहो, यावेळी हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. आकाश बॉलच्या खाली चुकी करणार नाहीये, विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. चर्चा करत होतो सर, अजय मोहिते विकेट टेकर गोलंदाज आणि सातत्याने या खेळाडूने इम्प्रेस केलाय. फलंदाज बाद होतील, परतीचा इशारा. हेलीकॉप्टर खेल दिया था ऑन साइड पर, मिड विकेट बॉर्डर की तरफ खिलाड़ी तैनात है। बहुत ही अच्छा कैच मिड विकेट पर, आकाश शेवाले सतर्क सावधान, इन्होंने लिया कैच, अपोनेंट टीम का हुआ नुकसान। अजय मोहिते ने तीसरा शिकार किया, बहुत बढ़िया गेंदबाजी। ये ड्रोन व्यू इस वक्त आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट .in द्वारा 2013 की कहानी बहुत यादगार है। शानदार आगाज किया संतोष नानेकर ने और उसके बाद में अलग अलग चीजें वो भी लेके आ रहे हैं। 70 रनों का टारगेट है, 10 रन 5 विकेट के नुकसान पर। और आदर्श 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। विजय जिनका खाता नहीं खुला, नीलेश पाटिल बीच मैदान पर 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और अजय को पता है अगर टीम को विजय चाहिए तो इनको अच्छा प्रदर्शन करना होगा, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। यस, चांगली गोलंदाजी होतीये. अजय मोहिते पुन्हा एकदा निघालेत, आपण पाहतोय. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. नो मॅन लाईन चेंडू ट्रॅव्हल होईल, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय वेगाने. अगदी 2 धावा मिळतात. पहा सर, अगदी मोठ्या फटक्यांपासून अगदी दुरावलेत. आता आक्रमण होत नाहीये. 70 रनों का बोझ है और एक बार फिर वो महसूस करते हुए खिलाड़ी 1 शॉट का इशारा अंपायर ने किया। रन भी नहीं आ रहे, दबाव बढ़ता जा रहा है। बहुत ही शानदार गेंदबाज अजय द्वारा अभी तक 10 गेंदों में 5 रन दिए हैं और 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त किए हैं। 11 रन 5 विकेट के नुकसान पर। इस ओवर की 2 गेंदें, स्ट्राइकर पर बल्लेबाज नीलेश पाटिल,
टपकाने के बाद गेंद नीचे रही है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लाइन से अलग हुए थे, लेग स्टंप के बाहर चले गए थे, बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था, बल्ला स्कोरली की तरफ चला गया, बल्लेबाज पोझिशन में नहीं है. शानदार गेंदबाजी अजय द्वारा. येस डॉट बॉल येतोय, सातत्याने चांगली गोलंदाजी स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकाल. अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल होता. निलेश पाटील आक्रमण करता येत नाहीये, चांगली गोलंदाजी होती. यावेळी पहा पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र गुडलेन स्पॉट वरून अतिरिक्त उचली घेणारा बॉल आपण पाहिला. म्हणजे अजयकडे पूर्णपणे सातत्याने चांगली गोलंदाजी, त्याचा दर्जा, दरारा आणि दहशत आपण पाहतोय. आणि तोच रुबाब देखील पाहायला मिळतो. अजयचा षटक क्रमांक 2, त्याचा आत्ता समाप्त झाला. त्याचा कोट्यातलं 2 षटकं, 6 धावा दिल्या, 3 मोहरे टिपले, अप्रतिम गोलंदाजी केली. 3 षटकं, 11 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रेट अगदी आपण बघितलं शेअर मार्केट जसं वधारल्यानंतर अगदीशी वेगानं वरती जात होतं. आता पाहिलं तर रिक्वायर्ड रेट जवळजवळ 30च्या आसपास गेलेला आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू श्रीलंकेत 12-59 धावांची आवश्यकता. विजय 1, निलेश पाटील 4 मध्ये खेळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं दीपक दादा लोखंडे आणि सागर पाटील जे आपले कमिशनर आहेत त्यांचे तितकंच कौतुक असेल. या स्पर्धेचं ज्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे, पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला गेलेला आहे आणि आपल्या कराड तालुक्यातील खेळाडूंना इथे एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी मिळेल. आणि मग तुम्ही जेव्हा प्रोफेशनल आयोजन करता तेवढी जबाबदारी वाढते. गुणवत्ता प्रचंड आहे, पण मग ती तुम्हाला तिथे दाखवावी लागते, त्याकरता कस लागतो. 59 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 59 धावांची आवश्यकता, धापल धावा 11, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगचा प्रभाव या स्पर्धेवर ज्या पद्धतीने आपण एक कन्सेप्ट बघतो आहे, नवी मुंबई प्रीमियर लीग आदर्शवत स्पर्धा, आणि त्याचा प्रभाव या स्पर्धेवरती आहे. या स्पर्धेचा प्रभाव कराड तालुक्यावरती आहे, म्हणजे इतर जे मगाशी ते पण मान्य केलं आयोजकांनी. त्यामुळे एखादी चांगली गोष्ट जेव्हा मुंबईमध्ये येते, म्हणजे एखादी फॅशन येते ना, ती हळूहळू आपल्या गावाकडे जाते. आता ही चांगली फॅशन आहे, ही चांगलं आयोजन आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि अप्रतिम असा खेळ देखील आपण पाहतोय. आज आता फक्त प्रश्न असेल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक कोण घेऊन जाणार. आदर्श आपण मॅच दिशेनं गेलो तर संघ वागजाईचा अडचणीत आलेला आहे. यस पूर्णपणे अडचणीमध्ये संघ अडकलाय. अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 11 धावा बनवल्या गेल्यात. अगदी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 59 धावा अगदी मोठा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. अगदी पाहायला गेलं तर सलामी जोडी जी पूर्णपणे फोडली गेली आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे विकेटचे पतन पाहायला मिळाले. अगदी विजय आणि निलेश पाटील, अगदी वैयक्तिक विचार केला तर 1 बॉल खेळला, 1 धाव मिळाली आहे विजयला. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आता तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. निखिल आलेत गोलंदाजीसाठी, कर्णधाराने अगदी जबाबदारी केली है. आदर्श खास करके तारीफ करने होगी अजय की, बहुत बढ़िया गेंदबाजी की है. 2 ओवर 6 रन और 3 विकेट. गेंदबाजी में परिवर्तन, निखिल अपनी बॉलिंग पार्ट पर आए दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइक एंड में बल्लेबाज विजय 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 11 रन 5 विकेट के नुकसान पर. टपकाने के बाद उछाल था, गेंद के करीब नहीं खेल रहे, आंखों के नीचे नहीं खेल रहे और इसीलिए गेंद और बल्ले के बीच आदर्श जो अच्छा संपर्क होना चाहिए वो नहीं हो पा रहा है. 12 रन 5 विकेट के नुकसान पर. येस अगदी निखिलला तुम्ही पाहताय, पहिल्या बॉलवरती अगदी हलक्या हाताने सिंगल आली, 1 धाव मिळते, 12 धावा पाहतोय. अगदी निखिल जसा गोलंदाजीसाठी आला तसं अगदी पारितोषिक देखील लगावलं गेलंय. अगदी 1001 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेले त्याच्या हॅट्रिकसाठी लवस्टार संघाकडून. पाहूया अगदी त्याच संघाकडून मात्र सातत्याने क्रिकेट खेळतात. हो यावेळी पहा अगदी ऑफसाठी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय, खराब चेंडू. निखिल की टीम है लव स्टार, आप लोगों का मिलेगा प्यार, तुम निखर के आएंगे यंग स्टार. इस वक्त मैदान के अंदर निखिल है, बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है. आज शानदार कैच भी लपा था सोनिया. नाउ स्कोर 13 for 5. ओवर 4 प्रगति पर है. 11 गेंदों का खेल आना बाकी. इस बार अच्छा स्ट्रोक, सुंदर तरीके से गेंद को खेल दिया. कवर पॉइंट पर खिलाड़ी गेंद को नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. वेलकम बाउंड्री निलेश पाटिल के बल्ले से एक शानदार कवर ड्राइव. विजय जाधव के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. देखिए थोड़ा सा पीछे चले गए, शॉट के लिए जगह बनाई, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था. स्टक कवर के बीच का जो फासला है उस फासले को चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री के बाहर चली गई. बुलेट स्ट्रोक. यस पूर्णपणे निखिलला ओळखलं होतं. अगदी बॅकफूट वरती गेले आणि अगदी रूम बनवली आणि तदनंतर मात्र फटका खेळला. निलेश पाटील एक आता मात्र पॉझिटिव्ह फटका आलाय म्हणायला हरकत नाहीये. चौकार मिळालाय, सुरुवात झाली मोठ्या फटक्यांची. यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेने केलाय, क्षेत्ररक्षक येतील, कॅरी केलाय, सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीने आता काही होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. षटकार चौकारांचा पाडा तुम्हाला आता पाठ करावा लागेल. जी हाँ बिल्कुल. इस वक्त एक चौके से तो बात नहीं बनेगी. विजय जाधव एक इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. स्कोर 18 रन 5 विकेट के नुकसान पर. 9 गेंदों में 52 रनों की जरूरत है. निखिल गेंदबाजी करने का तैयार.
अब नीलेश इस पक्ष गेंद पर स्कोरिंग पर होगा, गेंद को खेल दिया, फुल टॉस गेंद और उसके ऊपर प्रहार, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचना बल्लेबाज का काम है। फुल टॉस पर सही नसीहत, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाते हुए 6 रन। एक्शन रिप्ले देखें, फुल टॉस थी, कहां छोड़ने वाले हैं। ये शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग, गेंद तारामंडल में बाउंड्री के बाहर 6। इस पूर्णपणे आक्रमण संधीचं सोनं, अगदी फुल टॉस बॉल आणि त्या बॉलवरती पूर्णपणे टोल वसूल केलाय. निखिल चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळी देखील. लॉफ्टेड स्ट्रोक केलाय, फटका हवेमध्ये आहे, एलिव्हेशन जास्त आहे. निलेश त्यात बॉल पर्यंत अगदी पहा नो मॅच लँड, नंतर मात्र कॅरी केलाय. फेकी रनआउटची संधी होती. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अगदी वेगाने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. अगदी सर विचार केला 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पूर्णपणे स्टार्टअप कुठेतरी खराब राहिला होता. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धावा. मॅच पूर्णपणे हातातून निसटली आहे का? बिल्कुल, इस वक्त 7 गेंदों में 44 चाहिए, आपको चमत्कार ही बचा सकता है। श्री बागजाई 11 संघर्ष कर रहे हैं और चल पर अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग। नीलेश वहां मौजूद, नीलेश बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक 6 रन। नीलेश पाटिल फिलहाल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी और ये शॉट देखिए, बेहतरीन टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक, ये अंदर की तरफ आ रही थी। इस बार बल्लेबाज तैयार थे, बल्ले के बीचों बीच खेल दिया, बेहतरीन टाइमिंग और हवाई फायर करते हुए गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। करार तालुका प्रीमियर लीग 2025 का एक बहुत ही शानदार गगनचुंबी सिक्सर। स्कोर 32, 5 विकेट के नुकसान पर नीलेश पाटिल ने शानदार छक्का जड़ा है। दिनकर शेवाले साहब इनकी तरफ से 500 का इनाम, पैसा वसूल स्ट्रोक था ये। खूबसूरत स्ट्रोक के लिए, सिक्सर के लिए इनाम जरूर आपको मिलेगा। 32, 5 विकेट के नुकसान पर है। 6 गेंदों में 38 चाहिए, अगर 6 गेंदों में 36। यस सर, चर्चा करतोय अगदी आमचे मान्यवर जे अगदी मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत ते अगदी जवळून ही स्पर्धा पाहत आहेत, जवळून या खेळाडूंचा खेळ पाहत आहेत. अगदी तुमच्यासाठी पारितोषिक लगावलं जाणार आहे, परंतु तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. एक मोठा फटका, पैसा वसूल फटका तुम्ही पाहायला मिळाला. अगदी पारितोषिक लगावलं गेलं. हे फटके तुम्हाला अगोदर कुठेतरी खेळले असते तर पारितोषिकांचा वर्षाव तर तुम्हाला होणार आहे, परंतु तुमच्या संघासाठी एक जमेची बाजू बनली असती. मैच में वो बने रहते क्योंकि अभी थोड़ा लेट हुए हैं. म्हणजे मी नेहमीच सांगतो की तुम्ही लालपरीमध्ये बसलात आणि मग तिथे तुम्हाला विंडो सीट पाहिजे किंवा एखाद्या ट्रॅव्हल्समध्ये बसलात, तुम्हाला विंडो सीट पाहिजे. विंडो सीट मिळणार आहे, पण तोपर्यंत तुमचा स्टॉप आला. आता 6 चेंडू 38 आहे, म्हणजे असं नाही की 7 चेंडूमध्ये 38 होणार नाहीत, पण तसे आकडे बघितलं तर थोडं चमत्काराची आवश्यकता. चमत्कार जर झाला, इथे जर काय गोलंदाजांनी चुका केल्या तर हे सगळं शक्य आहे. लेग ब्रेक गोलंदाजी केली जाते, गोलंदाजाकडनं सुरुवात तर चांगली केली आहे. भरत पहिल्या चेंडूवरती फ्लाईट दिलं, चेंडूवरती बॅट्समन विजय फसलाय आणि आता 6वा धक्का इथे लागतोय वाघजाई संघाला. काय गोलंदाजी लागली आहे, पूर्णपणे अगदी जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. भरत मोहिते आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आले, पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली, जिथे मात्र नाराज होत आहेत फलंदाज. अगदी पाहिलं गेलं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहताय बॅक टू दी पवेलियन पडता होत असताना झटका लागलाय. एक्शन रिप्ले देखेंगे tenniscricket.in पर. 70 रनों का टारगेट है. 6ठा विकेट गिर गया, विजय साफ पर बल्लेबाजी कर रहे. और देखिए यहाँ क्या हुआ था मैदान के अंदर, फ्लाइटेड गेंदबाजी भरत द्वारा, लेग ब्रेक गेंदबाजी, ज्यादा फ्लाइट थी, रूम बना के खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल था और विकेट कीपिंग बहुत ही बेहतरीन, स्टंपिंग बहुत ही बढ़िया, अच्छा काम किया विकेट कीपर ने योगेश पाटिल. खुशी का कोई ठिकाना नहीं है, भरत भी खुश हुए. भरत रंगात आलाय परत. क्या बात आहे. अगदी भरत मोहिते अगदी विकेट प्राप्त केल्यानंतर आमचे संग्राम लावण यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. अगदी पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होतोय. आणखीन एक डॉट बॉल, अगदी पूर्णपणे सकारात्मक गोलंदाजी. आणि आता खरी मजा आहे, कारण दोन्ही बाजूने पारितोषिक लागतात. मैदानाच्या आतमध्ये युद्ध रंगलेच, पण बाहेर पण आपण बघितलं तर एक वेगळं युद्ध, पण ते पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. छोटू खूप सुंदर पद्धतीने ऑन साइडला खेळे, लॉकॉनमध्ये क्षेत्ररक्षक एक धमेल. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 32 रन 6 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो अब रन संख्या 33 रन 6 विकेट के नुकसान पर. जीत के दहलीज पर इस वक्त शिवपुरी में टीम. यस, पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय संघ. यावेळी पहा व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक्स्ट्राज मध्ये ऍड होईल धावसंख्या. यस, भरत मोहिते अगदी आमचे रोशन सर सांगतायत सातत्याने अगदी बॅटिंग करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. यावेळी पहा पंचाकडे अपील मोठी उचलून धरली आहे, अगदी स्पष्टपणे नकार दिला. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी पॅनिंग लाईन बॉल होता. डॉट बॉल येईल, कोणती धाव मिळणार नाहीये. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक तरफ बागजा की टीम हार के कगार पर है और कोई भरत बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहा है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. स्कोर 35 रन 6 विकेट के नुकसान पर.
हो क्या इनका ये वीडियो वायरल हो जाएगा? नो बॉल का इशारा। आपको कुछ ज्यादा नहीं करना है, ज्यादा करने की जरूरत नहीं है, जो कुछ करना है बल्लेबाजों को करना है। और उसके बाद में देखिए नो बॉल पर फ्रीड का इशारा, गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, हम्पर की तरफ से क्या इशारा देखना बहुत जरूरी है। गेंद बॉडी लाइन के बाहर, एक बहुत ही शानदार छक्का। अप्रतिम फटका, अगदी आक्रमण चढवलं गेलंय शेखर स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकाल. भरत यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. अगदी शेखर मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. एक संघाच्या पराभवाचं अंतर कमी करणारा हा फटका म्हणायला हरकत नाहीये. 42 धावा धावफलकावरती. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था शेखर बेफिकर, 42 6 विकेट के नुकसान पर। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को सर पर खेलते हुए मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद आ रही है। मिड विकेट पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया 4 रनों के लिए। आखिर के 2 गेंदों में 2 अच्छे स्ट्रोक, लेकिन लेट आए। ये भी चौका आया, लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी। शेखर थोड़ा भाई ऊपर आते तो और बेहतर होता, लेकिन तीर कमान से निकल चुका है, वो तो वापस नहीं आने वाला है। अब जाकर ये मुकाबला शिवप्रेमी ने जीता। शिवप्रेमी स्पोर्ट 1/23 रन 23 रनों से यह मुकाबला जीता। गेम चेंजर खिलाड़ी देखेंगे। मैच समरी, वैभव खुद के 24 नॉट आउट रहे, 9 गेंदों का सामना किया। अजय मोहिते 21 रन 11 गेंदों का सामना किया। सागर शिबाले सोनिया नॉट आउट 14 रन 6 गेंदों का सामना किया। नीलेश 6 रन बना के आउट में 2 गेंदों का सामना किया। नीलेश पाटिल जिन्होंने आज 19 रन बनाए नॉट आउट रहे। शेखर मोरे ने आखिर के 2 गेंदों पर 2 बहुत अच्छे स्ट्रोक 11 रन पर नॉट आउट रहे। विजय 7 और शैलेंद्र पवार 2 पर। अब किरण खेतकर जिन्होंने 10 रन दिए 2 विकेट। तो मैच में मैन ऑफ द मैच अजय अधिक मोहिते लगातार दूसरे मुकाबले में उन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। 11 गेंदों में 21 रन बनाए और गेम चेंजर खिलाड़ी। उसकी वजह है अजय मोहिते ने 21 रन बनाए और उसके साथ 2 ओवर 6 रन और बहुत महत्वपूर्ण 3 शिकार। तो आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। अजय ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। इस मुकाबले में अजय आदिक बन गए हैं गेम चेंजर मैन ऑफ द मैच। येस थँक्यू सो मच. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. अगदी पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडले जातील अगदी आमचे गुरुवर्य किरण मस्कर सर यांच्या आवाजातून अगदी पुढील मॅचची संपूर्ण कहाणी आणि प्रशांत आदवडे सर यांच्या आवाजातून या स्पर्धेची जुबानी. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच आदर्श। मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा अजय अधिक मोहिते को। अजय वेल डन, वेल बॉल, स्ट्राइक कर रहे हैं, आइकॉन खिलाड़ी है अजय अधिक मोहिते। 2 ओवर 6 रन 3 विकेट और उसके साथ 21 रन। अजय अधिक मोहिते मॅन ऑफ द मॅच। सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जाईल. सर्वोत्कृष्ट खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्यासाठी मात्र हा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मी विनंती करेन या इथून लगेच अजित मोहिते आपण आपल्याला इथून सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. अजय मोहिते यांना मी